आज नवीन वर्षाची सुरुवात होती. एकदाचा विषय हा आहे की तसं तर मी दर गुरुवारला मठात जाते, स्वामींची थोडीफार सेवा करते, जेवढी माझ्याकडून होईल तेवढी, आणि स्वामी जेवढी करवून घेतात मी तेवढी सेवा करते, खूप आधीपासून करते. आणि पण हेतू हा होता की जसं आज 1 तारीख आहे तर मला सुरुवात आपली स्वामींच्या दर्शनाने करायची होती. त्याच्यामुळे मग मी दर्शनाला गेले तर म्हटलं चला आज आपण हे शूट करूया, कारण मला नाही समजत आहे मी काय कंटेंट निवडू वगैरे. तर मग मी म्हटलं चला आता आपण दर्शनाला आलो आहे, हे शूट करून घेऊया. आणि मला ते शूट करता करता जो आपण म्हणजे वॉईस टाकतो ना ती पण मला नाही जमत आहे. मी ट्राय करत आहे जस्ट. तर काही चुकलं वगैरे असेल तर समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि बघितलं असेल तुम्ही गर्दी किती होती. प्रत्येक जणांच्या चेहऱ्यावर एक नवीन आशा, नवीन स्वप्न, नवीन विश असं स्वामींकडे घेऊन आले होते. आणि मी स्वामींकडे गेले. स्वामींचं रूप इतकं सुंदर दिसत होतं. आज स्वामी इतके सुंदर दिसत होते आणि इतकी गर्दी होती. गर्दीमुळे दर्शन काही व्यवस्थित घेता म्हणजे दर्शन तर झालं, पण एकदम असं जसं नेहमी होते जसं दर्शन तसं नाही झालेलं. आणि स्वामींचं रूप जे होतं ना ते खूप सुंदर म्हणजे साज केला होता आज स्वामींचा. खूप सुंदर छान नवीन म्हणजे वस्त्र घातलेलं होतं. पण थोडीशी घाई होती दर्शनाला आणि तिथे मोबाईल अलाउड नाही आहे, कॅमेरा अलाउड नाही आहे. तर मग मी काही शूट नाही करू शकले. बाहेरनं जेवढं जमलं तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युली मला थोडंसं ऑड पण वाटत होतं. कधी असं कॅमेरा घेऊन मी असं कधी काही बाहेर शूट नाही केलं आहे ना, त्याच्यामुळे मला ऑड पण वाटत होतं. पण मी आज केलं. नाही म्हटलं आपल्याला प्रयत्न करायचा आहे, करूच आपण. आणि मग प्रसादाची पण लाईन फार मोठी होती, पण प्रसाद तर मला खायचं होतं. माझ्या आवडीची गोष्ट आहे ती. वस्त्र धारण केलेलं होतं स्वामींना त्यांनी. त्याच्यानंतर मंदिरामध्ये फार गर्दी होती. खूपशा लेडीज म्हणजे नेहमी ज्या दिसतात दर गुरुवारला त्या तर होत्याच, पण म्हणजे जशा सगळ्यांनी छान साड्या वगैरे मस्त वेअर करून आलेल्या, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक नवीन आशा, स्वप्न घेऊन असे सगळेजण स्वामींच्या दर्शनाला होते. गर्दी फार होती आणि तिकडे कॅमेरा अलाउड नाही आहे, शूटिंग करू देत नाही, फोटोज काढू देत नाही. बट बाहेरून मला जेवढं जमता येईल तेवढं मी शूट केलं. आणि शूट करण्याचं म्हणजे रिझन हे होतं की कारण मला कळत नाही ना की मी काय कंटेंट निवडू. तर मी असं विचार केला जे आपल्याला सूट होईल, जे म्हणजे आपल्याला विचार वाटेल की हां आज करूया, तसं मी करणार. तर मग मी म्हटलं चला आज आपण स्वामींचं हे जे दर्शनाला चाललो आहे आपण ते आधीपासून स्टार्ट करूया. आणि मग ते झालं, मी केलं. दर्शनाला गेले, छान प्रसाद मिळाला मला आणि खूप सुंदर म्हणजे दर्शन वगैरे झालं. मग मी जाताना थोडासा रोड वगैरे दाखवला आहे, बघाल जर तुम्हाला कळेल. जर तुम्ही नागपूरचे असाल तर तुम्हाला नक्कीच कळेल. आणि स्वामींच्या मठात मी दर्शनाला जी गेलेली. आणि स्वामींना मी सांगितलंच नाही की मी नवीन चॅनल ओपन केला आहे किंवा मला काही फॉलोअर्स वगैरे यायचे, काहीच बोलले नाही. ॲक्च्युली लक्षात पण नव्हतं, पण असो, कारण स्वामींना तर सगळंच माहिती आहे. आपण प्रत्येक गोष्ट त्यांना सांगून मग ते देत नाहीच ना आपल्याला. त्यांना जसं वाटतं ते तिथं. जसं 2025मध्ये मला स्वामींनी भरपूर काही दिलं आहे. त्यासाठी स्वामींना तर खूप धन्यवाद बोलून आले मी. आणि नवीन वाटचालीसाठी आशीर्वाद घेऊन आले. आता बघू, लेट्स सी काय होतं ते. ओके, आजसाठी एवढंच. ओके, बाय.